नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट नीलम ठाकूर. आज आपण पुन्हा भेटतोय एका नवीन माहितीसोबत. तर तुम्हाला माहीत आहे का, पती पत्नीचा वाद होतो. पत्नी पतीचं घर सोडून निघून जाते आणि त्यानंतर स्वतःचं पालन पोषण चालवण्यासाठी ती कोर्टामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अर्ज दावे पतीविरुद्ध करते, जेणेकरून तिला जास्तीत जास्त पोटगीची रक्कम मिळवता येईल. परंतु अशा वेळी पतीकडून काही बचाव घेतले जातात, ते अत्यंत चुकीचे आहे. वेळा पती आपल्या मालकीची मालमत्ता आपल्या नातेवाईकांच्या नावाने बक्षीसपत्राने ट्रान्सफर करून देतो आणि कोर्टासमोर असा बचाव घेतो की माझ्याकडे कोणत्याही प्रकारची मालमत्ता नाही, त्यामुळे मी पत्नीस पोटगी देऊ शकत नाही. पण कोर्ट ह्या गोष्टीचा विचार कधीही करत नाही. कोर्ट पोटगीची रक्कम ठरवताना नेहमी पतीचं ओव्हरऑल जे राहणीमान आहे ते, तसेच मागील 3 वर्षापासूनचं त्याचं मालमत्ता आणि दायित्वाचं जे प्रतिज्ञापत्र आहे ते पाहतं. तसेच पत्नीची गरज, पत्नीचं मासिक काही उत्पन्न असेल तर ते लक्षात घेतं आणि त्याप्रमाणेच योग्य ती पोटगीची रक्कम या संदर्भात माननीय सुप्रीम कोर्टाने जयदीप विरुद्ध नेहा या एका केसमध्ये असे निर्देश दिले आहेत की आज जरी पतीकडे कुठल्याही प्रकारची मालमत्ता नाही, त्याने काही कारणास्तव सदरची मालमत्ता दुसऱ्यांच्या नावे हस्तांतरित करून दिली आहे, तरीही जी कोर्टाने ठरवून दिलेली रक्कम आहे ती त्याने पत्नीला द्यावीच लागणार आहे. त्यामुळे अशा प्रकारचे जे बचाव आहेत ते अत्यंत चुकीचे आहेत. तर हे नक्की लक्षात ठेवा. आजसाठी इतकंच. थँक्यू. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला नक्की कळवा. आमच्या व्हिडिओला लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू.